तिला उपस्थित केला, प्रशांतजींनी देखील उपस्थित केला। रुपालीताई, आता उत्तर देण्याची तुमची वेळ आहे, कारण अर्थखातं आपलं आहे, अजितदादांचं लक्ष लागून आहे, दुसरीकडे छगन भुजबळच म्हणतायत, नेमकं काय सुरू आहे? आमचे सहकारी बंधू जे सांगतात, पुण्याचे माजी महापौर, की छगन भुजबळ साहेबांनी ती जी काही आत्ताची राज्याची घडलेली परिस्थिती आहे ती समोर मांडली। अजितदादांच्या आनंदाचा शिदा हे जेव्हा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते, त्यांनी हा सुरू केला होता। निश्चित या वर्षी सुद्धा आनंदाच्या शिद्याची वाट सर्वजण पाहणार, परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे, आता जी राज्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, खरी मदत छगन भुजबळ साहेबांचं पण काय वक्तव्य आहे, खरी मदत या शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे। एक लक्षात घ्या, महायुतीची ज्या काही योजना आहेत, लाडकी बहीण योजना असेल, मोफत वीज असेल, या सगळ्या किंवा इतर योजना आहेत, संजीव गांधी योजना आहे, त्याच्या माध्यमातून आमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये दुबळे जे आहेत त्यांना सगळ्यांना त्यांच्या खात्यात महायुतीच्या योजनेचे पैसे जातात। आता आनंदाचा शिदा हा फक्त सगळ्यांनाच द्यायचा आहे का आत्ताच्या या घडीला जिथे शेतकऱ्यांची हानी झालेली आहे, त्यांची घरं वाहून गेलेली आहे, ज्यांना खायला अन्न नाहीये, त्यांना करायचं आहे? या सगळ्या गोष्टीचा निर्णय मंत्री महोदय मंत्रिमंडळातच घेतील। आता विरोधकांनी सुरू काय केलं की महाराष्ट्र कर्जात आहे। अहो, तुम्ही जीडीपीचा नीट अभ्यास करा। या चॅनलवर अनेक आर्थिक जे तज्ञ आहेत त्यांनी सांगून गेले, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, तेव्हा 20 पर्यंत कर्जाचा जीडीपी ऋण म्हणतात त्याला, ते गेलं होतं कर्ज घेतलेलं। आपल्याला महाराष्ट्राला 25 पर्यंत कर्ज घेऊ शकतो आणि महायुतीने म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी ते 16 वर आणलेलं आहे। त्याच्यामुळे जी काही आपत्ती महाराष्ट्रात आलेली, जो काही निसर्ग आपल्यावर कडकडलेला आहे, तेव्हा पहिल्यांदा जे शेतकरी वर्ग आहे, ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्यांच्यापर्यंत ही सगळी मदत दिली जाणार आहे। विरोधकांनी अजिबात टेन्शन घेऊ नका। आनंदाच्या शिद्याचा अजित भाऊ जे आहेत बीजेपीचे प्रवक्ते त्यांनी सांगितलं, त्याचं टेंडरिंग झालेलं नाहीये। त्या सर्वसामान्यांच्या ज्या भावना आहेत की बाबा आम्हाला हवेत, तर त्या पद्धतीने त्याचं नियोजन महायुती सरकार आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा अत्यंत व्यवस्थितपणे करतील। त्यामुळे कुठलीही शंका, कुठल्याही अडचणीत आले असं कोणतंही गैरसमज कृपया पसरवू नये। बरं, गैरसमज पसरू नये आपण